नमस्कार मित्रांनो, मी आशिष मराठे. किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत आपल्या महाराष्ट्राचे लाडके कुलदैवत खंडोबा राया, जेजुरीचा खंडोबा राया यांना भेट द्यायला. तुम्हाला जर का चालायची सवय असेल ना, तर अवघ्या अर्ध्या तासामध्ये एक 20 ते 25 मिनटं किंवा अर्धा तासामध्ये तुम्ही वरती कडेपठारला पोचता. नाहीतर नॉर्मली 1 तास लागतो. येथे डावीकडे आपल्याला नागेश्वराची प्रतिमा दिसते आणि इकडे उजव्या बाजूला हे समोर हनुमानाचं छोटंसं मंदिर आणि हे रामाचं मंदिर आपल्याला दिसतं. नंदीच्या दक्षिण बाजूला दत्ताचं मंदिर आहे आणि या मूर्तींसमोर गोविंद बाबांची समाधी आहे. गोविंद बाबा हे योगी होते आणि सन 1820मध्ये त्यांनी इथं दत्ताच्या मूर्तीची स्थापना केली आणि 1862मध्ये समाधीस्थ झाले. ही देवाची जुनी पालखी आहे, जिचा आधी वापर होत होता आणि आता ही पालखी वापरली जाते देवाची. घोडे उड्डाण. हे पंचलिंग महादेवाचे मंदिर आहे. याच्यामध्ये पंचलिंगी आतमध्ये महादेवाची पिंड आहे. या पंचलिंगी दर्शनाने नीलाद्री, काशी, मातापूर, हरिद्वार व जयाद्री यांच्या दर्शनाचे पुण्य मिळते व मुक्ती प्राप्त होते असं मानलं जातं. खंडोबा रायाने मणिमल्लासूरबरोबर युद्धात मल्ला सेनापती सुरेंद्रवर्धन व दैत्यशैल यांची केलेली चक्रव्यूह रचना भेदून त्यांचा वध करून विजय मिळवलेल्या वीरभद्राची येथे स्थापना केलेली आहे. हे पहा, इथं मल्हारीच्या घोड्याच्या टापाचं ठिकाण आहे. त्याच्या खुणा आजही इथे आहेत. जय महाराज.